Hello friends, today we are going to study our first lesson natural resources, air, water and land. Natural resources म्हणजेच नैसर्गिक संसाधने. त्यामध्ये आपण हवा, पाणी आणि जमीन याबद्दल पाहणार आहोत. तर आता आपल्याला इथे पहा, पहिला फर्स्ट पेज ओपन करा. यामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे, स्पियर्स ऑफ द अर्थ. तर स्पियर्स ऑफ द अर्थ मध्ये आपल्याला 3 आवरणं बघायला मिळतात. पहिला आहे ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल तर खडकाळ जो भाग आहे त्याला आपण लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण म्हणतो. हायड्रोस्फिअरमध्ये आपल्याला पाणी दिसतंय म्हणजेच ते जलावरण आणि हवेचा जो भाग आहे तो म्हणजे वातावरण. आता या आकृतीच्या आधारित काही प्रश्न आपल्याला इथे विचारलेले आहेत, तर आपण ते प्रश्न पाहूयात. तर आपला पहिला प्रश्न आहे पहा, वेअर डू वी सी द बर्ड्स. म्हणजे आपल्याला पक्षी कुठे दिसतात? तर आपल्याला पक्षी दिसतात, तुम्ही सांगाल की आपल्याला पक्षी आकाशामध्ये दिसतात. आकाशामध्ये दिसतात म्हणजेच आकाशामध्ये दिसतात म्हणजेच हे पक्षी आपण कोणत्या लेअरवर आपल्याला बघायला मिळतात? ते ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये असतात. दुसरा प्रश्न आहे, वेअर इज द काऊ ग्रेझिंग. आता काऊ ग्रेझिंग कुठे करतात? काऊ ग्रेझिंग म्हणजेच काय? गाई गुरं कुठे चरतात? तर ती कुठे चरतात? जमिनीवर. म्हणजेच हा जो लेअर आहे तो कुठे येणार आहे? हायड्रोस्फिअरमध्ये. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, लोकेट द ट्रीज अँड द रोड. म्हणजे झाडं, रस्ते हे कुठे पाहायला मिळतील तुम्हाला? तर तुम्ही सांगाल ते कुठे असतील? जमिनीवर म्हणजेच लिथोस्फिअरमध्ये. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम अँड हाऊ डज इट फ्लो. नदी कुठे उगम पावते आणि ती कशी वाहते? तर तुम्हाला इथे चित्रामध्ये बघायला मिळेल, नदी ही कुठून सुरू झालेली वाहायला? एका डोंगरावरून म्हणजे वरून ती खालच्या बाजूला अशी वाहत चालली. तर नदीमधून नदी वाहते म्हणजेच हा पाण्याचा जो लेअर आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरणामध्ये. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, वेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन आपल्याला कुठे बघायला मिळतो? तर एरोप्लेन असतो आकाशातून उडतो म्हणजेच तो कोणत्या लेअरमध्ये येणार आहे? ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरणामध्ये. त्यानंतर सहावा प्रश्न आहे, वेअर आर द फिश सीन. म्हणजे मासे तुम्हाला कुठे दिसत आहेत? तर मासे कुठे दिसत आहेत आपल्याला? पाण्यामध्ये दिसत आहेत. म्हणजेच ते कोणत्या स्पियर्समध्ये बघायला मिळतात आपल्याला? हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरणामध्ये. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग. आता ही जी सेलबोट आहे म्हणजे ही जी होडी आहे ती कशावर तरंगते? तर ती कशावर तरंगताना दिसते आपल्याला? पाण्यावरती तरंगताना दिसते. म्हणजे ही सेलबोट जी आहे ती कोणत्या स्पियर्सवर आपण बघू शकतो? तर हायड्रोस्फिअर म्हणजेच जलावरण. आता पुढे आपण पाहणार आहोत नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच काय? तर नैसर्गिक संसाधने. आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा इथे कोपऱ्यामध्ये पहा, हा जो ऑरेंज बॉक्स आहे इथे आपल्याला त्याची डेफिनेशन दिलेली आहे म्हणजेच व्याख्या दिलेली आहे, ती आपण पहिल्यांदा पाहूयात. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे आपण पाहतो हवा, पाणी आणि जमीन हे काय आहेत? खूप महत्त्वाचे घटक आहेत प्रत्येक सजीवाला पृथ्वीवर जगण्यासाठी. आणि हे जे घटक आहेत हवा, पाणी आणि जमीन याचा आपल्या सर्व बेसिक नीड्स, बेसिक म्हणजे आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करतात. या सर्वांना मिळूनच नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने असं म्हटलं जातं. तर आता आपण पाहूयात नॅचरल रिसोर्सेस. You can see the some things in pictures are in water, some on land and some in the sky. वर आपण 1.1 या फिगरमध्ये स्पियर्स ऑफ द अर्थ पाहिले होते. या चित्रामध्ये आपण पाहिलेले आहेत काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण कुठे पाहिलेल्या आहेत? इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये, सम ऑन लँड म्हणजे काही आपण जमिनीवर पाहतोय, सम इन द स्काय दॅट इज इन द एअर म्हणजे आकाशामध्ये ज्या आपण पाहतो ते म्हणजेच हवेमध्ये येतात. दस ऑल things on the earth are associated with air, water and land. Air, water and land are called the earth atmosphere. आता आपण पाहतो हे जे सर्व ज्या सजीव आहेत पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या, हे आता यामध्ये आपण काही गोष्टी आपण पाण्यामध्ये पाहिलेल्या आहेत, काही जमिनीवर. फॉर एक्झाम्पल आपण आत्ता मासे पाहिले होते, मासे पाण्यामध्ये होते. त्यानंतर जमिनीवर आपण गाईचं उदाहरण घेतलं होतं, गाई गुरे कुठे चरतात? तर जमिनीवर चरतात. झाडंसुद्धा आपल्याला जमिनीवर बघायला मिळतात.
इथे आपण पक्षी पाहिले होते. पक्षी कुठे आपल्याला बघायला मिळतात? आकाशामध्ये बघायला मिळतात. म्हणजेच ह्या सर्व जे सजीव आहेत ते कशाशी निगडीत आहेत? हवा, पाणी आणि जमिनीशी. यालाच काय म्हटलं जातं? अर्थ ॲटमॉस्फिअर. हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर म्हणजेच हे सर्व सजीव आहेत ते वातावरणाशी, जलावरणाशी आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरणाशी निगडीत असतात. आता मोरेवर डिफरंट थिंग्स ऑक्युपाय these 3 spheres on the earth. Air, water and land are called earth atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. आता आपण पाहिलं होतं एअर म्हणजे कुठे येते ते ॲटमॉस्फिअरमध्ये. वॉटर मीन्स हायड्रोस्फिअर. लँड ही कुठे येते? लिथोस्फिअरमध्ये येत असते. आता मोरेवर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय these 3 spheres on the earth. These living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called biosphere. आता बायोस्फिअर म्हणजे काय? तर जीवावरण. म्हणजे आपण हे जे सर्व सजीव पाहिलेले आहेत ते ऑक्युपाय म्हणजे व्यापतात. काय व्यापतात? तर वातावरण, जलावरण आणि शिलावरण या सर्वांना मिळून काय म्हटलं जातं? बायोस्फिअर असं म्हणजेच जीवावरण म्हटलं जातं. These spheres have formed on the earth naturally. We have learned all these in the previous standard. तर हे सर्व आपण मागच्या वर्षीच्या इयत्तेत आपण शिकलेलो आहोत. तर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. इथे पहा, तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे 1.2 प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. आता याबद्दल आपण पाहणार आहोत. पहा, द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड द अर्थ. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? पृथ्वीच्या भोवती जे हवेचं आवरण असतं त्याला आपण काय म्हणतो? ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. द सरफेस ऑफ द अर्थ कंप्राइजेस वॉटर अँड लँड दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पाणी आणि जमीन आहे म्हणजेच ते हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. आपण पाहिलं होतं हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर हायड्रोस्फिअर ऑक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर जलावरणचा जो भाग आहे तो शिलावरणापेक्षा कसा आहे? त्याची व्याप्ती जास्त आहे. तीच आपल्याला फिगर 1.2 मध्ये दाखवली आहे. द प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर म्हणजे पृथ्वीवर असणारं पाणी आणि जमिनीचं प्रमाण. तर आपण पाहिलं आपण जर पाहिलं तर आपल्या पृथ्वीवरती जमीन, लँड ही किती आहे? 29% ही जमीन आहे. अँड 71% म्हणजे 71% हा पृथ्वीचा भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने व्यापलेला आहे. आता वी ऑल्सो लुक अपॉन दिस नॅचरल कंपोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ॲज अ रिसोर्सेस. इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. आता आपण पाहिलेत हे जे नॅचरल कंपोनंट्स म्हणजे हे नैसर्गिक घटक आहेत ते पृथ्वीवर 3 स्टेटमध्ये आहेत. पहिला सॉलिड म्हणजे घन, लिक्विड म्हणजे जल आणि गॅसियस म्हणजे वायू. या 3 फॉर्ममध्ये आपल्याला वेगवेगळे घटक पाहायला मिळतात. आता हे जे सर्व घटक आहेत जे अवेलेबल आहेत नॅचरल कंपोनंट सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेटमध्ये, ह्या सर्व आपल्या गरजा पूर्ण करण्याचं काम करतात. तर आपल्याला हे जे नॅचरल कंपोनंट्स आहेत त्या 3 नॅचरल कंपोनंट्सचा आपण डिटेलमध्ये अभ्यास पुढे करणार आहोत. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तुमचे पुढील व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू.